नमस्कार, सुधा कोरे किचन ब्लॉकमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। ही दोडक्याची भाजी चवीला खूप छान लागते आणि पटकन रेसिपी तयार होते। ही भाजी महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणीही बनवली जाते। ही भाजी खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 2 दोडके बारीक सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेले आहेत। मी इथे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ अर्धा तास भिजत घातलेली होती। एक बारीक चिरलेला मोठा कांदा, एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, मी इथे खोबरे बारीक किसून घेतलेले आहे, कोथिंबीर, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चुटकी हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 2 चमच महाराष्ट्रीयन चटणी। तुम्ही इथे साठवणीतला मसाला असेल तरी वापरा तरी चालेल। 1 चमच धनेपूड, 2 चमच भाजलेले शेंगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ। मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमच तेल। तेल गरम झाल्यावरती मोहरीलाही पूर्णपणे तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते। अर्धा चमच जिरे तडतडू द्यायचे। जिरे तडतडल्यावरती त्यामध्ये हिंग घालून त्यामध्ये वाचिलेला कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण याची पेस्ट घालून घेतलेली आहे। मी इथे याला ठेचून घेतलेले आहे, तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। एक बारीक चिरलेला टोमॅटो हा पूर्ण मॅश होऊ द्यायचा। त्यामध्ये किसलेले खोबरे घालून घेतलेले आहे। किसलेले खोबरे घालून झाल्यावर त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला परतल्यानंतर त्यामध्येच फोडणीमध्ये छान चव येण्यासाठी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे। त्यामध्येच हळद, 1 चमच लाल तिखट घालून घेतलेले आहे, ते मिक्स केलेले आहे। त्याचमध्ये मी इथे महाराष्ट्रीयन चटणी 2 चमच घातलेली आहे, धनेपूड घातलेली आहे। धनेपूड घालून त्याला मिक्स करून घेतलेली आहे। त्यामध्येच मी भिजवलेली चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे, तिला मिक्स करून त्यामध्ये बारीक चिरलेला दोडका घालून घेतलेला आहे आणि त्याला मिक्स करून घेतलेला आहे। त्याला एकजीव करून घ्यायचे। एकजीव करून झाल्यावरती त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे। मीठ घालून त्याला पूर्णपणे परतून घेतलेले आहे। त्यामध्ये मी इथे 1 वाटी पाणी घातलेले आहे दोडका आणि डाळ शिजण्यासाठी, ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे झाकण ठेवून मी 10 ते 15 मिनिटं असेच शिजू देणार आहे। तुम्ही इथे बघू शकता की याचा कलर आणि कन्सिस्टन्सी कशी आलेली आहे। ह्याला मिक्स करून घेतलेले आहे, त्याच्यातले पाणी पूर्णपणे आटलेले आहे। मी इथे वरून शेंगदाण्याचे कूट घालून घेतलेले आहे। कूट घालून झाल्यावरती त्याला पुन्हा परतून घेतलेले आहे। वरून मी कोथिंबीर घातलेली आहे, त्याला आणखीन थोडा वेळ शिजू द्यायचे आणि पुन्हा परतून घेतलेले आहे। मी पुन्हा एकदा झाकण लावून 2 मिनिटं पुन्हा शिजू देणार आहे। तुम्ही इथे बघू शकता याच्यातले पाणी पूर्णपणे आटलेले आहे। तयार आहे आपली दोडक्याची भाजी। मी इथे वरून कोथिंबीर गार्निशिंग साठी केलेली आहे। ही तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।